फायनली आमची गाडी निघाली बाबा आमच्या माहेरच्या दिशेनं. दुपारपासून आवरून बसले होते, पण साहेबांचं काय काम आवरतच नव्हतं म्हणून म्हणले चला आता कधी न्यायचं आहे तेव्हा न्या. पण 6 वाजता आमची गाडी निघाली फायनली माहेरच्या दिशेनं. पावसाचं एवढं जास्त वातावरण झालं ना, खूप जास्त पाऊसही पडत होता, वारंही सुटलं होतं, म्हणून म्हटलं चला मोठी गाडी घेऊनच जाऊयात. माहेरी गेले, त्याच्यानंतर ते गेल्यानंतर छान अशी तयार झाली होते. आम्ही जायचं होतं मंदिरामध्ये, यात्रा होती त्याच्यामध्ये. एवढा जास्त पाऊस पडला होता ना की इतका चिखल झालेला काय बोलायचं काम. मंदिरात गेलो, मंदिरात गेल्यानंतर इकडे ठिकठिकाणी बॅनर सगळ्या माहेरवसनी आलेल्या असतात, त्यामुळे खूप जास्त गर्दी होती मंदिरामध्ये. आतमध्ये गेल्यानंतर खूप छान वाटत होतं, कारण की गर्दी नव्हती जास्त, त्यामुळे छान असं दर्शन घेतलं. बाहेर खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे म्हटलं आतमध्येही खूप गर्दी असेल, पण आतमध्ये अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे छान दर्शन घेता आलं. बाहेर आल्याची पालखीही निघाली होती बाहेर मिरवणुकीसाठी. म्हटलं चला पटकन दर्शन घेऊयात, मग बाकीचा आपण फोटो काढत बसूयात. त्याच्यामुळे पहिल्यांदा दर्शन घेतलं, त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर माझा भाचा छान असं सोंगाची तयारी चालू होती, तो खूप छान असा तयार झाला होता. कारण जेवण करूयात आणि मग सोंग बघायचं आहेत. मुलींना पहिल्यांदा झोपवायचं आणि मग जायचा असा प्लॅन ठरला होता, कारण की मुली अजिबात बघून देणार नाहीत आणि पहाटपर्यंत आपल्याला जागायचं हे आमचं ठरलं होतं. वरती गेले तर पाणी इतकं साठलं होतं की काय बोलायचं कामच नाही. मम्मीचं भैयाचं पाणी काढायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो सोंगे बघण्यासाठी. मोठा व्हिडिओ येणार आहे सोंगाचा, तो नक्की बघा, तुम्हालाही खूप आवडेल. चला बाय बाय.